तर मंडळी नमस्कार, राम राम. आपण आज एकदा नवीन स्टार्टअपच्या शोधामध्ये आलोत आणि या ठिकाणी नर्सरी, हायटेक नर्सरी कशाप्रकारे तयार केली आहे शेतकरी मित्रांनी पाहू शकता. अगदी तरुण या सगळ्या नर्सरीचं नियोजन करत असतो आणि तरुणाकडून आपण आज सविस्तर असा आढावा घेऊया मंडळी. कोणताही बिझनेस फायद्याचा, तोट्याचा, नफ्याचा होतो, तो बनवता आला पाहिजे आणि करता आला पाहिजे. या ठिकाणी आज आपण नर्सरीचा सविस्तर असा आढावा थोडक्यात घेऊयात. आपल्यासोबत तरुण जोडला गेला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? पवन कदम. पवन कदम. अतिशय सुंदर प्रकारे सगळं नर्सरीचं स्ट्रक्चर उभं केलं आहे. कधीपासून हा व्यवसाय करता दादा? 5-6 वर्ष होते आज. 6 वर्ष झाले. शिक्षण काय तुमचं? शिक्षण थर्ड इयर. थर्ड इयर. BA थर्ड इयर. BA थर्ड इयर. या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय असावा आणि थाटामध्ये जीवन जगावं ह्या उद्देशातून त्यांनी निर्मित केलेला हा त्यांचा प्रोजेक्ट आपण असं सविस्तर थोडक्यात आढावा मंडळी या ठिकाणी पाहूयात. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी बांधवांना नवनवीन आयडिया आणि माहिती मिळेल. या पॉली हाऊसला किती रुपये खर्च आला तुम्हाला एकंदरीत? म्हणजे टाकण्यासाठी का? 17 ते 18 लाख. 18 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती. हा. यातनं प्रॉफिट भेटते का दादा? हो भेटते. भेटते. कोणत्या कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे व्हरायटीज मिळतात? टोमॅटो, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची, वांग, भाजीपाले, फळं, भाज्या जे काय सगळे सगळ्यांचे आहेत. या ठिकाणी झेंडू कोणत्या जातीचा आहे हा सांगता येईल का? झेंडू इंडसचा आहे. इंडसचा आहे. हा. याची लागवड कधी केली जाते? ह्याची लागवड दिवाळीच्या आसपास, दसऱ्याच्या आता जवळ. सध्या म्हणजे लावायला आहे हा लावायला आहे. आहे. आणि शेवगा? शेवगा आता सध्या लावणीला तयार आहे. शेवगा मंडळी या ठिकाणी व्हरायटी कोणती आहे पाहूयात शेवग्याची सुद्धा. शेवग्याची कोणती व्हरायटी दादा? 11 नंबर. 11 नंबर. याच्यामध्ये नुकसान होतं का हमेशा फायदा होतो? नुकसान पण होतं भरपूर, फायदा पण होतो. कधी कधी. 17 ते 18 लाख रुपये तुम्ही याला पैसे खर्च करून हा स्टार्टअप चालू केला होता. आता हे किती तुमच्याकडे रोपं सध्या किती कॅरेट तुम्ही तयार केलेत? आता सध्या आपल्याकडं 6 लाख रोप तयार आहे. 6 लाख रोप तयार आहे. तयार होणार आहे 15 दिवसात. 15 दिवसामध्ये 6 लाख रोप तयार होणार आहे. यावरती मनुष्य किती काम करतात किंवा मनुष्यबळ किती लागते तुम्हाला? 5-6 ते रोजगार रोज डेली लागतात. daily. सरासरी वार्षिक उत्पन्न जर विचारलं तुम्हाला तर काय सांगताल महाराष्ट्रातील तमाम तरुण बांधवांना? वार्षिक एक 7 ते 8 लाख. 7 ते 8 लाख रुपये मिळतात. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नोकरीच्या मागे न लागता हो. काहीतरी करता येते. फक्त थोडीशी हिंमत आणि मेहनत पाहिजे आणि शिक्षणाची जोड दिली तर एप्रिल ते जून पर्यंत तेवढं 2-3 लाखाचं उत्पन्न होते. म्हणजे कमी कालावधीमध्येच उत्पन्न जास्त होते. हो, कमी कालावधी. मंडळी पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना असं की जेणेकरून खरं वाटणार नाही असं आम्ही कधी चुकीचं बोलत नसतो किंवा खरंच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी सत्यता आहे. पाहू शकता किती लांबपर्यंत कॅरेटांच्या रँगा लागल्यात. हे टोमॅटो आहे. याच्यानंतर कोणतं पलीकडचे स्ट्रे कोणते दादा आपले? सगळे टोमॅटोचे. सगळं ऑल टोमॅटोच आहे. ऑल टोमॅटो. म्हणजे 2026 मध्ये आता हे सध्या आजचा मे चालू आहे. मे चालू. मे महिन्यामध्ये लागवड होण्यासाठी मे पासून ते जून जुलै पर्यंत लागवड होते. सगळे बुकिंग आहेत का? हे सगळे भरपूर बुकिंग आहेत. भरपूर बुकिंग आहेत. टोटल रोप कितीत म्हणले? टोटल 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. एकंदरीत मंडळी तुम्हीच कमेंट करा आम्हाला की यातनं प्रॉफिट कशा प्रकारे आणि किती होऊ शकतं. या ठिकाणी काकडी, टरबूज असेल किंवा वेगवेगळ्या फ्रुट्सचं सुद्धा रोप मिळतं. त्या ठिकाणी पलीकडे पाहू शकता मिरची आहे. दादा मिरचीचं कोणतं वाण आहे हे? मिरची अंकुरची आहे 21-21. मिरची अंकुरची 21-21 आहे. मिरचीची पण लागवड सध्या लागवडीचा टाईम चालू आहे. हो, आज 4-5 तारीख असेल तर पुढच्या 10 तारखे 15 तारखेपर्यंत लागवड होऊन जाते. मे महिन्यामध्ये सरासरी शेतकरी बांधव मिरचीची लागवड करत असतात. मंडळी पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन. पाण्यासाठी या ठिकाणी पाईप आहेत आणि पाईपाच्या साह्यानं पाणी या ठिकाणी दिलं जातं. याला कोणत्या कोणत्या प्रकारची दादा औषधं तुम्ही देता? ह्याला बुरशी, थ्रिप्स, अळी, प्रत्येक टॉनिक. पॉली हाऊसमध्ये असल्यामुळे याला खर्च कमी होतो का? हो, कमी कमी. आणि पॉली हाऊसच्या बाहेर गेल्यानंतर खर्च वाढतो. जेव्हा शेतकरी बांधवाची लागवड करतात तेव्हा मावा, तुडतुडा असेल किंवा इतरत्र जे रसशोषण करणारे किडे आहेत यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. बाहेर जास्त होतो, नर्सरीत थोडा कमी होतो. मंडळी प्रत्येक शेतकरी हा एक प्रकारचा डॉक्टर असतो आणि तो आपल्या पिकांना औषध, खत, पाणी देत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी दादांनी स्वतःचा हा औषधांचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी निर्माण केला आहे. मंडळी जे दादांना माहिती आपण ते विचारूयात. रोपांसाठी आणि मिरचीसाठी जे औषध तुम्ही फवारता याचा सगळ्यात रिझल्ट भारी तुम्हाला कोणता वाटला आतापर्यंत?
सगळ्यात भारी बुरशीसाठी सिक्सर. बुरशीसाठी सिक्सर कुठल्या कंपनीचं ते? सिक्सरमध्ये हे सिक्सरमध्ये प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे औषध असतात मंडळी आणि प्रत्येकाचा अनुभव असतो. मिरचीसाठी खास करून शेतकऱ्यांनी कोणतं औषध फवारलं पाहिजे जेणेकरून खर्च कमी होईल आणि उत्पन्नात दुप्पट वाढ होईल, असं काही आयडिया? ड्रेचिंग वगैरे कर हुमिक 13-40-13 वाढीसाठी जाडीसाठी. थ्रिप्ससाठी बायोआर. मिरचीसाठी बायोआर चांगला आहे औषध. चांगलं आहे. सगळ्यात चांगला रिझल्ट बायोआर. भविष्यामध्ये तुम्हाला शिक्षण करून नोकरी करायची आहे का ह्याच बिझनेसला वाढवायचं आहे? नाही, साईड बिझनेस आहे माझा. नोकरी पण आहे. नोकरी पण आहे. नोकरी कशामध्ये करता? ऑपरेटर आहे सोसायटीला. सोसायटीला ऑपरेटर आहात. हां. त्यातनं इन्कम किती होतं? त्यातनं महिना 20,000 पेमेंट आहे त्याची. आणि साईड बिझनेस हा नर्सरी. नक्कीच मंडळी, आदर्श घेण्यासारखा हा तरुण आपल्या आज चॅनलवरती पाहायला मिळेल तुम्हाला. आमचा व्हिडिओ जर आवडला तर पुन्हा एकदा शेअर, कमेंट आणि लाईक करा. जय जवान जय किसान. याचबरोबर या ठिकाणी खतांची सुद्धा स्टॉक त्यांनी केला आहे, पाहू शकता मंडळी. तुम्हाला जे कोकोपीट लागतं हे कोकोपीट कुठनं तुम्ही मागवता? कोकोपीट लातूरून सत्यम शिवम नर्सरी. लातूरवरनं मागवता. आणि खत? खताची आवश्यकता नाही याला. खताची आवश्यकता नाही, फक्त ड्रेचिंग मधून आपण पाण्यात मिश्रण करून देऊ शकता. स्वतःच्या नर्सरीसाठी पाण्याची व्यवस्था आणि इंजिनसुद्धा या ठिकाणी त्यांनी बसवलं आहे. आणि नारळाचे झाडं हे आहे हायटेक नर्सरीचं शेडनेड आणि साई हायटेक नर्सरी. मंडळी नक्कीच व्हिजिट करा.